आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा. प्रत्येक व्लॉगच्या शेवटी मी सांगत असतो की असंच काहीतरी एक वेगळा व्लॉग घेऊन मी पुन्हा येतोय. तर आजचा व्लॉगचा आधी हा विषय समजून घ्या. विषय आहे ग्रीनरी इन फॉलिंग मार्केट ऑल्सो, म्हणजे ज्याला मराठीत कोसळणाऱ्या परिस्थितीत देखील हिरवळ. आता कोसळणाऱ्या परिस्थितीत लिहिले, कारण मंडईत लिहिलं असतं तर लोकांना मराठी जास्त येत नाही ना, मराठी लोकांनाच मराठी कळत नाही, त्याच्यामुळे मी कोसळणाऱ्या समभाग मंडईतील असा मी हा विषय लिहितो. असो, आता महत्त्वाचं काय आहे, आज समभाग मंडई अथवा सगळे निर्देशांक खाली जाणार होते हे काल कळालं होतं. त्याप्रमाणे मी रात्री माझ्या स्टेटसला अंदाजे, ज्याला इंग्रजीत मार्केट प्रेडिक्शन म्हणतात, ते आजचं मार्केट प्रेडिक्शन मी कालच सांगितलेलं की मार्केट खाली जाणार किंवा गॅप डाऊन जाणार आहे, आणि त्याप्रमाणे गेलंच. म्हणजे सकाळी काहीतरी 700-800 काहीतरी S&P BSE खाली होता, आणि हा काहीतरी 150 का काय माहीत नाही. म्हणजे सकाळी मार्केट कितीला उघडलं ते सुद्धा मी स्टेटसमध्ये टाकलेलं आहे. महत्त्वाचा काय विषय आहे, म्हणजे जे मी नेहमी सांगतो की माझं जे ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत मी बहुतांश समभाग गुंतवणूकदारांना ज्या काही गैरसमजुती झालेल्या आहेत, अथवा आजच्यासारखी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा गुंतवणूकदार घाबरून जातात, त्यांना धीर देण्यासाठी अथवा त्यांना काही शिकण्यासाठी मी आज अक्षरशः सकाळपासून 11 समभागांची ज्याला इंग्रजीत प्राइस चार्ट म्हणतात तो दाखवला आहे, आणि तो सकाळपासून कितीनी अधिक झाला होता हे पण लिहिलेलं आहे. हे का सांगण्यासाठी इथे मी माझी लाल करत नाही, कारण मी तुम्हाला सांगतो की समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्या मोहिमेअंतर्गत मला म्हणजे समभाग गुंतवणूकदार जे अनपढ, गवार, अशिक्षित, गवार हा शब्द योग्य नाही, अशिक्षित, समभाग गुंतवणुकीत अशिक्षित आहेत, त्यांना अनेक गोष्टी समजाव्यात. कारण सुदैवाने मला 38-39 वर्षाचा अनुभव आहे, आणि मी कधी कोणाच्या मागे लागलो नाही की मला भाव द्या, मला भाव सांगा, कधी विकायचं सांगा, कधी घ्यायचं सांगा, हे असलं मी करत बसलो नाही आहे. कारण मला समभागातून मला संपत्ती गोळा करायची तर मी करणार सगळं, म्हणजे माझ्या चुका कमी होतात. आता आज समभाग आत्ता बहुतेक 1000च्या आसपास S&P BSE खाली पडलाय. माझ्या चेहऱ्यावर एक सुद्धा दुःखाचं लवलेश सुद्धा नाही, कारण मी पाठवले सगळं प्रूफ म्हणून, म्हणजे पुरावा म्हणून पाठवले. जे मी शोधलेले समभाग जे माझ्याकडे आहेत 11 तर मी प्राइस चार्ट पाठवले. बाकी नंतर मी बघता बघता मला MRF दिसला, म्हणजे मी जेव्हा बघितलं तेव्हा हिरवा होता. अजून 4-5 हिरवे असतील, लक्ष नाही, वेळ नव्हता. आणि अजून एक पाहिलं, अंदाजे 4-5 समभाग असे आहेत की जे फक्त 0.01% खाली आहेत, म्हणजे काही नाही, 1 रुपया 2 रुपयांनी, म्हणजे एकदम फार कमी यांनी खाली आहेत. याचा अर्थ मला तुम्हा सगळ्यांना हे समजून सांगायचे, जर तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग समभागांमध्ये जर गुंतवणूक केली, आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक केली, तर तुम्हाला उगीच ते रुदालीमध्ये जसं रडतात त्या बायका, तसं रडण्याची गरज नाही आहे. अहो, हे समभाग मंडई आहे. समभाग मंडई ही चेंडूसारखी असते. चेंडू उडाला खुश होऊन फायदा नाही, उडल्यावर तो खाली येणारच आहे. खाली आला रडून फायदा नाही, खाली आल्यावर टप्पा पडला की तो परत वर जाणार आहे.
आता महत्वाचं माहिती सांगतो. 1999 पासूनची आजची मी आकडेवारी पाहिली निफ्टी 50ची. 1999 पासून 2770% निफ्टी 50 वाढलाय. कारण ते एक मापक आहे ना, त्याच्याकडे बघूनच आपण ठरवतो वर गेलाय खाली गेलाय, वर गेलाय खाली गेलाय. गेल्या 5 वर्षात 68% वाढलाय निफ्टी 50, म्हणजे 10,000 पॉईंटनी वाढला. गेल्या 10 वर्षात 253% वाढलाय, म्हणजे 18,000 वाढलाय. 15 वर्षात 380% वाढलाय निफ्टी 50, म्हणजे 20,200 वाढलाय. त्याच्यानंतर 20 वर्षात 750% वाढलाय, म्हणजे 22,594 पॉईंट्सनी वाढलाय. आणि हे तर मी सांगितले, म्हणजे 1999 पासून 2770% वाढलं. तुम्हाला हे एवढं तरी कळतं का की एवढे 2770% अथवा 750% अथवा 380%? तुम्ही विचार करा ना, हो ते तुमचे लाडके 6.5%, 6.5% गुणिले 10, नाही 6.5 गुणिले 12, 78% 12 वर्षात फक्त वाढतात. त्याच्यानंतर 2 केलं म्हणजे 24, फक्त 156. 20 वर्षात 156% आणि इथे 20 वर्षात 750%. कळते का काही? हे बघा, मी अगदीच ऑप्शन्स, फ्युचर्स, डे ट्रेडिंग, नाईट ट्रेडिंग, इव्हनिंग ट्रेडिंग, आफ्टरनून ट्रेडिंग, 1 डे ट्रेडिंग, 2 डे ट्रेडिंगच्या अगदी विरुद्ध आहे. किंवा बाकी लोक म्हणतात तुम्ही अजून कशात का नाही गुंतत. मला बिटकॉइन्स कळत नाही, मला बाकी सोनं, चांदी, पित्तळ, निकल, याला काहीतरी म्हणतात, काही कळत नाही. मी त्याच्यात करतच नाही. आणि मी काय म्हणतो, जर इथे 5,000 अंदाजे समभाग आहेत NSE आणि BSE वर, तर बाहेर जायची काय गरज आहे? म्हणजे घरात सगळं असताना बाहेरच्या खिडकीतून डोकावण्याची काय गरज आहे? आपल्याकडे सगळं आहे ना, आपण आत्मनिर्भर आहोत. मला समभागांविषयी माहिती आहे, मला समभाग त्या आस्थापना त्यांच्याविषयी माहिती आहे. मला हे बाकी सोन्याचं गणित कळत नाही. आणि काढून दाखवा, सोन्याने अशी एवढी आत्ताच चुकून आली आहे सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये आणि याच्यामध्ये कॉपर आणि बाकी. पूर्वी कधी एवढा नफा दिलेला दाखवा ना. तेव्हा भलतं काही डोक्यात ठेवू नका. तुम्हाला जे जमतं ना तेच करा. म्हणजे असं काही झाल्यावर रडत बसायची काही गरज नाही. आता कितीतरी जण, मी आता तुम्हाला सांगितलं की मी स्टेटसला टाकलंय माझे हिरवे झालेले समभाग. आज मी 100% म्हणजे अनेक जण आज रडत असतील, अरे माझा लाल झाला, माझा लाल झाला. तर तू भलताच कुठला तरी घेतला, कोणाचा तरी ऐकून काहीतरी करून 80 पैशाचा आहे म्हणून घेतला, 70 पैशाचा आहे म्हणून घेतला, ₹1.5 आत आहे म्हणून घेतला. मी काल का परवाच बहुतेक टाकलेला एक स्टेटसला, तो समभाग भारतातल्या 90 का 95% लोकांकडे, कारण त्याची किंमत खूप आहे म्हणून लोकांनी घेतलं. आणि गेले 5 वर्ष 10 वर्षात तो असा इथे फक्त 1% 2% खालीवर झाला. मग कशाला करता? त्याच्यापेक्षा पिगी बँकेत ठेवा ना. आणि भारतातील बहुसंख्य गुंतवणूकदारांना, समभाग गुंतवणूकदारांना हे माहीतही नाहीये की इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. हे काहीही माहीत नाही. त्यांना वाटतं सहज काय. हे पूर्वी ते लोक आकडा लावायचे ना, अरे आज 6 लगाओ, आज क्या मेरा बर्थडे है ना, हाँ मेरा बर्थडे का क्या 22, 22 यानी 2 और 2 4, हाँ 4 लगाओ 4 लगाओ. ते तसं नाहीये, कुछ भी लगाव नाहीये. आणि ह्याला आज जे झालं त्याला
AI चा ट्रिगर आहे. कालही म्हणजे काल सुद्धा AI ने आपल्याकडच्या आयडिया टेक्नॉलॉजीच्या कंपन्या खाली आणल्या. याला ट्रिगर म्हणतात. त्याच्यानंतर आपलं अमेरिकेशी जे झालं, ते गाजत वाजत होता आपला व्यापार संबंधाबद्दल, तो एक पॉझिटिव्ह ट्रिगर होता, हा नेगेटिव्ह ट्रिगर होता. पण तुम्ही जर पाहिलं असेल, आपल्याकडे एखादी काही गोष्ट थोडीशी खाली गेली की दाबून लोक विकतात, घाबरून. लॉंग टर्म वगैरे ते विसरून जातात. दीर्घकालीन, आता हे मी दीर्घकालीनच सगळे दाखवले ना तुम्हाला. 750%, 20 वर्षात, 15 वर्षात 380%, 10 वर्षात 253%. आता त्याच्यात कोविड वगैरे पण येऊन गेला. हो, तेव्हा तात्पुरतं खाली जातं. आणि गंमत काय होते ना, हे जे एकमेकांशी बोलणारे असतात ना, जे प्रत्येक जण स्वतःला अर्थतज्ञ समजतात, अर्थतज्ञ एकदम, ते काय म्हणतात, आज वर्तमानपत्रात वाचलो का 500 करोड 500,000 करोड नुकसान झालं. कोणाला नुकसान झालं? कोणी? तुम्ही विकले? नाही विकले ना, मग कसलं काय नुकसान झालं? जेव्हा मार्केट वर होतो तेव्हा कोणी काय बोललं नाही. हे लोकांना कशाला घाबरवून सोडायचं असतं? स्वतःच काही करत नाहीत. स्वतः आपले नित्य नियम आहे ते 365 दिवसांनी बँकेत जातात, जुनी FD देतात, नवीन घेतात. कश 56 इंच छाती. किती कमवले? 6.5%. आणि महागाई किती? 10, 12, 14%. काय राहिलं खिशात? जाऊ दे. ते एका कुठल्या तरी विनोदी मालिकेत ते शब्द बोलू नये म्हणून ते असं करायचे फक्त. मग काय राहिलं तुमच्याकडे? असं. हा आत्ता हा एवढा सगळा खटाटोप तुम्हा सगळ्यांना समजावण्यासाठी. तुम्ही चांगले समभाग ठेवा ना तुमच्याकडे. याच्यात चांगले समभाग घेणं गरजेचं असतं, ते शोधणं गरजेचं असतं, ते जपून ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर असा काही मौका मिळाला तर तो त्याला ॲव्हरेजिंग आउट करणं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर लॉस बुकिंग करणं गरजेचं असतं. जर एखादा समभाग खाली येत असेल, तो तुम्ही घेतला असेल, तर पहिलं लॉस बुकिंग करा. आता मला हे खूप आवडतं. माझा भाचा आहे, त्याचा मला आज फक्त व्हॉट्सअप आला, मामा मी हा विकतोय कारण काल त्याचा Q3चा नाही आला चांगला. किती पटकन निर्णय घेतला, भले लॉस बुकिंग असेल, कारण तो पैसा दुसरीकडे वापरू शकतो ना. आणि गंमत लक्षात ठेवा, जेव्हा आता आजची सारखी परिस्थिती 1000 पॉइंट्स S&P BSE सेन्सेक्स 1000 खाली आहे, तेव्हा एखादा विकताना तेव्हा तुम्ही उगीच घाबरता. अरे मी 100ला घेतलाय आणि मी 99ला कसा विकू? 2 रुपये नुकसान. अहो पण 2 रुपये नुकसान आहे, पण तुम्हाला दुसरा जो समभाग घ्यायचा आहे ना, जो तुमच्या डोक्यात आहे, तो सुद्धा कमीनीच मिळतो. ही पहिली ना, ही पहिली जी डोक्यात गेलंय ना, हे मराठी माणसाचं रक्त आहे. आणि मी अमराठी आडनावाचा असून सुद्धा तुमच्यापेक्षा अनेक जणांपेक्षा माझा मराठी छान आहे. माझा मराठी काव्यसंग्रह प्रसिद्ध झालाय. आणि जेवढं मला आणि मराठी माणसांसाठीच हे मी व्हिडिओच्या किंवा माझा व्लॉग मराठीत करतो. मला अनेकांनी सांगितलं हिंदी में करो, भारतीय भारत की भाषा हिंदी है, हम सबको नहीं समझ में आता है. म्हटलं नको येऊ दे. मी महाराष्ट्रात जातो, माझा जन्म सोलापूर तालुक्यातला आहे, मी मराठी लोकांसाठीच करतो. आणि यात काय मी काही मोठेपणा करत नाही, कारण मी कुठल्याही निवडणुकीला उभं राहिलेलो नाही, राहणारा नाही, आणि कोणी मला घेणारही नाही. महत्वाचं काय आहे, आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीचा पैसे टाकतो आणि मग रडत बसतो.
आता आज रडण्यासारखं काही कारण नाही, उलट आज आनंदाचा दिवस आहे. माझ्या मते आज दिवाळी आहे, कारण सेल लागलाय. लोक दिवाळीला का वाट बघत असतात? मी 400 साड्या घेते कारण सेल लागलाय. हे तसं असतं. इथे अनेक घेण्यासारखे आहेत आज. पण त्याच्यात मला आनंद आहे, माझा MRF हिरवा आहे आज, आणि मी पाहिला तेव्हा, आणि चांगल्या पॉइंटनी वर होते. भाव त्याचा चांगल्या 100 का कितीतरी रुपयांनी वर होता. काय वाईट आहे हो? माझं कुठे घोडं अडतंय? मार्केट जाऊ दे 1000 पॉइंटनी खाली, मला काही फरक पडत नाही. उलट माझ्यासाठी तर हा खूप चांगला दिवस आहे असा, जेव्हा मार्केट कोसळतं. तुमच्या मते मार्केट कोसळतं, माझ्या मते ही एक मार्केट संधी देतं. संधीचं सोनं करायला शिका. कुठेतरी वर्तमानपत्रात वाचायचं 5,000 करोडनी नुकसान झालं, मग सामान्य गुंतवणूकदारांचे रक्तरंजित हे झालं. अरे काय वेगवेगळे शब्द वापरून हे, आणि मीडियाकडे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचं असतं. त्यातल्या किती गोष्टी असतात. आता काल मी इंडियन हॉटेलचा त्यांची काल मीट झाली, इन्व्हेस्टर मीट. त्याच्यात ते चतवाल, त्यांचे जे चेअरमन आहेत, त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की तुमच्या अमेरिकेतला जो हॉटेल आहे ITC याचं इंडियन हॉटेलचं ताजचं, तर ते म्हणे तुम्ही विकताय. तर त्यांनी काय सांगितलं माहिती ना, तर या असल्या बातम्यांना किती तुम्ही महत्व द्यायचंय तुम्ही लक्षात, तुम्ही विचार करा. आम्हाला तर विकायचं नाहीये. आणि उलट त्यांनी काय सांगितलं, माझ्या जेवढं लक्षात आहे, उलट मागच्या वर्षी तर त्यांना काहीतरी, मला एकदम लक्षात नाही, 100 करोड का काहीतरी नफा झालाय, माहित नाही, त्या फक्त एका हॉटेलकडून. मग त्यांनी सुद्धा सांगितलं, अहो त्याच्यापेक्षा आम्हाला विचारा ना, असल्या गोष्टींवर का विश्वास ठेवता? आता हे AI हे सकाळी जबरदस्त खाली होता हो इन्फोसिस, आता काय 1-1.5% फक्त खाली आहे. लोक सकाळी जाऊन विकले पण असतील लगेच, आता रडत असतील. तुम्ही कशासाठी गुंतवताय, काय करताय? ह्या गोष्टी लक्षात ठेवा ना. 20 वर्षात 750% देते शेअर मार्केट, आणि लॉंग टर्म याचा अर्थ 1 मिनिट 2 मिनिट 2 दिवस 4 दिवस असा नाही. आजच्या पिढीला काय लॉंग टर्म म्हणजे काय कळतच नाहीये. बोलताना लॉंग टर्म म्हणतात, आणि जरा समभाग खाली आला की घाबरून. माझ्या मते ते उच्च रक्तदाबाच्या गोळ्या जेव्हा शेअर मार्केटमध्ये येतात तेव्हाच त्यांच्या खिशात ठेवलेल्या असतात वाटतं लगेच. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय आणि अतिशय, म्हणजे तुम्ही अतिशय हुशार गुंतवणूकदार आहात हे मला खरंच माहिती आहे. तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे. भले तुम्हाला मिशी आली नसेल, तुम्हाला दाढी आली नसेल, तुमच्याकडून गुंतवणूक 10,000 रुपयाची पण नसेल झाली, आणि आत्तापर्यंत तुम्हाला 5 लाखाचा तोटाही झाला असेल, तुम्ही ऑप्शन्स फ्युचर्समध्ये गेला असाल, याचा अर्थ तुम्हाला खूप माहिती आहे. तुमच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, कारण तुम्ही खूप तोटा सहन केला आहे. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, असलं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मूळ तुम्हाला माहिती आहे की इमारत खणताना खाली पाया भक्कम ठेवतात. इथे सुद्धा तुम्ही जे गुंतवणूक करता ते समभाग भक्कम समभागात घ्या ना. कुठला तरी आहे, मैं 2 रुपया बढेगा तो मैं बेचूंगा. अरे काय काय काय, तो 2 रुपया बढेगा तेवढ्यात तो 20 रुपये खाली जातो, आणि मग तो 20 रुपये खाली गेले की मग म्हणायचं मैं तो वो प्राइस के ऊपर ही बेचूंगा. तेवढ्यात त्या ग्रहस्थाच्या मुलाचं लग्न होतं, त्याला नातू होतो,
तो नातू इंजिनिअरिंगला जातो, तो तेव्हाही तो समभाग त्या ज्या किमतीला घेतला त्याच्यावर जात नाही. उगीच समभाग मंडईला म्हणजे शेअर मार्केटला उगीच नावं ठेवू नका. तुम्ही स्वतः चुका करतात. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय, रडू नका. उलट ही सोनेरी संधी असते, तिचा उपयोग करून घ्या. अजून काय बोलू मी? हे असले वेगळ्या विषयांवरचे आपल्याला व्लॉग आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी, सगळे तुमचे नातेवाईक यांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअपवर टाकू शकता. आता मी एक बघितलं, कॉमेंटमध्ये अडचण विचारतात आणि त्या कॉमेंटकडे नंतर लक्षही देत नाही. माझ्याकडे 1-1 वर्षापूर्वीच्या कॉमेंट्स तशाच पडलेल्या आहेत, ज्याला मी उत्तर देतो. कोणी काही लक्ष देत नाही. त्याच्यापेक्षा व्हॉट्सअपनी कळवा ना तुमचा प्रश्न. तेव्हा असाच काही वेगळा विषय घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.